स्वागत आहे तुमचं AI सुपर प्रॉम्प्टर या चॅनलमध्ये. आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन येत असतो. तसाच आजही एक अत्यंत मजेशीर असा विषय घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणावरती नाही, ठरलेल्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे अपघात सारखे सारखे होत असतात. तर काय आहेत पाहूया, हा विषय कोणता आहे आणि थोडं एक्सप्लोर करूया या विषयाला. सिरियस विषय आहे. सुरुवात जरी मजेशीर झालेली असली तरी हा विषय सिरियस आहे. रविवारची रात्र होती. हायवेवर फारशी वाहतूक नव्हती. अधूनमधून एखादा ट्रक धुक्यातून बाहेर येत होता आणि पुन्हा अंधारात हरवत होता. रस्त्याच्या एका भागावर नेहमीच एक विचित्र शांतता असायची. त्या ठिकाणाचं नाव लोकांनी ठेवलं होतं काळा पट्टा, कारण तिथं अपघात नेहमी वारंवार व्हायचे. त्या रात्री अभिजित त्या रस्त्यावरून जात होता. तो सिव्हिल इंजिनियर होता. रोड सेफ्टी प्रोजेक्टवर काम करत होता. त्याच्यासाठी प्रत्येक अपघात म्हणजे डेटा पॉईंट असायचा. भावना नाही, फक्त डेटा पॉईंट. तो त्या ठिकाणी पोहोचला. GPS वर रस्ता अगदी सरळ दिसत होता. GPS वरती रस्ता अगदी सरळ दिसत होता. GPS म्हणजे माहिती आहे ना, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. आपण गुगल मॅप्स वगैरे वापरतो ते GPS आहे. आजकाल हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं काय आता हे एक्सप्लेन करायची गरज नाही. आपण डायरेक्ट विषयावरती येऊ. पण प्रत्यक्षात त्याला असं वाटलं की रस्ता थोडासा वाकडा वागतोय. त्यानं स्पीड कमी केला. धुकं अचानक दाटलं. हे अचानक झालं होतं, जणू कोणीतरी स्विच ऑन केला. अभिजितचा हात स्टिअरिंगवरती घट्ट. अचानक त्याला कोणीतरी रस्त्याच्या बाजूला उभं आहे असं दिसलं. एक आकृती स्थिर. त्यानं ब्रेक लावला. गाडी थांबली आणि बाहेर पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याच्या छातीत धडधड वाजली. धकधक धकधक. त्यानं पुन्हा गाडी सुरू केली आणि त्या क्षणी त्याला जाणवलं स्टिअरिंग हलकं डावीकडं ओढलं जात आहे. त्यानं स्वतःला सावरलं. बरं, स्टोरी आता इथनं पुढं कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअरसुद्धा करा. चला स्टोरी आपण पुढं कंटिन्यू करूया. पण त्याला 1 सेकंदासाठी असं वाटलं जणू कोणीतरी गाडी वळवायचा प्रयत्न करायला लागलं आहे. कोणीतरी त्या गाडीचा कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करायला लागलं आहे असं त्याला वाटलं. त्यानं समहाऊ स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं. गाडीसुद्धा त्यानं स्वतःला सावरली, कंट्रोल केली. तो पुढं निघून गेला आणि काही अंतरावर पुढं जाऊन तो थांबला. त्यानं मागं पाहिलं, कोण आहे का, काय झालं आहे. धुक्यात तो काळा मिट्ट पट्टा पुन्हा दिसत होता आणि क्षणभरासाठी त्याला असं वाटलं की अनेक सावल्या उभ्या आहेत. दुसऱ्या दिवशी अभिजित त्या जागेचा अभ्यास करायला परत गेला. त्यानं मापं घेतली, मोजमापं घेतली, मेजरमेंट्स घेतली. रस्ता स्लाइटली टिल्टेड होता, म्हणजे थोडासा असा टिल्ट झाला होता. एका बाजूला स्लोपही होता. स्लोप म्हणजे उतार होता, स्लोप होता म्हणूया. त्यानं नोट केलं की कॅम्बर चुकीचं आहे. ही बहुतेक सिव्हिल इंजिनिअरिंगमधली एखादी टर्मिनॉलॉजी असावी. तो पुढं गेला. त्याला कळलं की त्या ठिकाणी हवा थंड अशी साचते, म्हणजे एक जमा होते तिथं. त्यामुळं अचानक धुकं तयार होतं, व्हिजिबिलिटी कमी होते. त्यानं लिहिलं तिथं की मायक्रो क्लायमेट फॉग झोन. सगळं लॉजिकली एकदम क्लिअर होतं. पण त्या रात्री त्यानं जे पाहिलं होतं ते इक्वेशनमध्ये बसत नव्हतं. संडेची रात्र. तो पुन्हा तिथं गेला. यावेळेस तो तयार होता. स्लो स्पीड, फुल अलर्ट. तो त्या जागेत पुन्हा प्रवेश करणार. धुकं तयार झालं, हवा जड झाली, श्वास थोडासा बदलला आणि अचानक त्याला ती आकृती पुन्हा दिसली. यावेळी अगदी जवळ, त्याच्या अगदी जवळ अशी ती आकृती दिसली. त्यानं ब्रेक लावला म्हणूया
आकृती हलत नव्हती. त्यानं हेडलाईट्स असतात गाडीचे, ते हाय बीम केले, वरखाली करायला उजव्या साईडला एक बटन असतं किंवा डाव्या साईडला असतं, वरखाली केलं. प्रकाशात ती आकृती जणू डोकं असं झालेलं असलेल्या माणसासारखी त्याला दिसत होती. अचानक ती तिथून गायब झाली. अभिजितचा हात थरथरला. त्यानं स्वतःला सावरलं, गाडी पुढं नेली आणि त्या वळणावर त्याला जाणवलं की स्टीअरिंग पुन्हा एके ठिकाणी ओढलं जातंय. त्यावेळी तो प्रिपेअर्ड होता. गाडी स्टेबल केली, पुढं गेला, थांबला, गाडीच्या बाहेर उतरला, जागेकडं पाहिलं. त्याच्या डोक्यात 2च विचार होते, हे सायन्स आहे आणि का काही अजून आहे? हा त्याचा दुसरा होता तो प्रश्न आहे. हे सायन्स आहे का हे काहीतरी अजून वेगळं आहे? काही दिवसांनी त्या ठिकाणी त्यानं वॉर्निंग बोर्ड्स लावले, रिफ्लेक्टर बसवले, स्पीड ब्रेकर लावले, रोडचा कॅम्बर जो होता तो करेक्ट केला, अपघात कमी झाले. पण लोक अजूनही म्हणतात रविवारी रात्री त्या जागेत धुक्यात कोणीतरी उभं असतं. अभिजित त्या जागी बराच वेळ उभा होता. तो शांतपणे म्हणाला, कारण मला माहीत आहे का होतात हे अपघात. तो वळला आणि त्या क्षणी धुक्यातनं एक सावली पुन्हा हलली. क्षणभरासाठी तो थांबला नाही, फक्त हलकाच हसला आणि म्हणाला, काही गोष्टी समजतात, काही गोष्टी दिसतात. रस्ता शांत झाला, पण प्रश्न अजूनही तसाच होता. तो विज्ञानाचा प्रेमी होता. त्यानं मनाला समजून सांगितलं, काही गोष्टी समजतात, काही गोष्टी दिसतात. चला, आजची गोष्ट आता इथंच संपलेली आहे. निरोप घेऊया आता. निरोप घ्यायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येऊया आपण सगळ्यांसाठी. धन्यवाद.